नमस्कार, सीवी रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अंडा बुर्जी। तर रेसिपी पूर्ण बघा, आवडल्यास लाईक शेअर करा। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन चमचमीत व्हिडिओ पाहण्यासाठी सीवी रेसिपीज या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। तर चला आपण आता इथे रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी बुर्जी बनवण्यासाठी 2 मोठे कांदे एकदम मीडियम साइज मध्ये कट करून घेतले आहेत। कांदा टाकल्याशिवाय आपली बुर्जी पूर्णच होत नाही। तर बघा इथे मी 2 मोठे कांदे असे कट करून घेतले। 2 टोमॅटो मोठ्या साइज मध्ये कट केले, कारण आपल्याला टोमॅटोची इथे पेस्ट बनवायची आहे। तर टोमॅटो इथे मिक्सरच्या भांड्यात टाकून याची मी बारीक पेस्ट बनवून घेतली। आता इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि एक अद्रकचा तुकडा टाकून याची बारीक पेस्ट कुटून घेतली आहे। आता इथे पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं। तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये एक अर्धा चमचा मी जिरे टाकले। त्याच्यामध्ये आता हिरवी मिरची, लसण, अद्रकचा हा ठेचा तयार करून घेतलेला टाकायचा आहे। तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। तर इथे बारीक चिरलेला कांदा टाकायचा। कांदा आपल्याला चांगला खरपूस रंगापर्यंत येईपर्यंत 4 ते 5 मिनिट असाच लो मीडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे। इथे कांदा आपल्याला एकदम लाल रंग येईपर्यंत परतायचा नाही। थोडासा हलकासा रंग बदलायला लागला की याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर इथे मी अर्धा चमचा धने पावडर टाकली, अर्धा चमचा लाल तिखट, एक अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी कसुरी मेथी टाकली, एक पाव चमचा हळद घातली आणि चांगले हे मसाले तेलामध्ये परतून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला जी टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतली होती ती टाकून घ्यायची आणि एक 2-3 मिनिट लो मीडियम वरच आपल्याला ही पेस्ट चांगली अशी परतून घ्यायची आहे। टोमॅटोची पेस्ट आपली चांगली परतून झाली की याच्यामध्ये चवीपुरतं एक अर्धा चमचा इथे मी मीठ घातले। मीठ चांगलं तेलामध्ये या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। नंतर याच्यामध्ये आपल्याला आता इथे अंडी टाकून घ्यायची आहेत। तर इथे मी 6 अंडी घेतली आहेत। तुम्ही अंडी तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता। तर इथे 6 अंड्याची ही बुर्जी 2 जणांसाठी भरपूर होते। तर मी 2 जणांसाठीच ही अंड्याची बुर्जी बनवली होती, त्याच्यामुळे इथे मी 6 अंडी घेतली। आता ही चांगली अशी आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत। इथे आपल्याला ही बुर्जी चांगले अधूनमधून हलवून घ्यायची आहे। हलवायचं अजिबात बंद करायचं नाही, नाहीतर एकदम अशी खाली पॅनला ही बुर्जी चिटकून बसेल। त्याच्यामुळे सारखं आपल्याला ही बुर्जी हलवत राहायचं आहे। एक साधारणतः 5 मिनिट आपली ही बुर्जी चांगली अशी हलवून घेतली की बघा एकदम अशी मोकळी सुटसुटीत झाली आहे। तुम्हाला जर एकदम अशी मोकळी जर बुर्जी आवडत नसेल तर यावर तुम्ही थोडासा पाण्याचा शिडका मारून घ्यायचा आहे। तर आता याच्यावर मस्त अशी कट केलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आणि अगदी झटकीपट आपली ही 5 मिनिटात अशी ही अंडा बुर्जी बनवून तयार होते। ही अंडा बुर्जी तुम्ही पावासोबत, चपातीसोबत, कशासोबतही एक खाऊ शकतात। एकदम अशी अप्रतिम लागते आणि आपण जी टोमॅटोची पेस्ट घातली त्याच्यामुळे एकदम छान अशी आंबट तिखट याला टेस्ट येते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सीवी रेसिपीज या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक यू।